नमस्कार श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत पानाचा डबा. या कथेमध्ये असणारा नायक अतुल याला हा पानाचा डबा अजिबात आवडत नव्हता. तो का आवडत नव्हता आणि अशा या न आवडणाऱ्या डब्याचं कौतुक त्याला शेवटी का करावं लागलं, हे ऐकण्यासाठी ही सुंदर रंजक कथा नक्की शेवटपर्यंत ऐका. चला तर या सुंदर कथेला सुरुवात करूया. सकाळपासून नीताचे 2 फोन येऊन गेले होते. आता हा तिसरा फोनही तिचाच होता. 2च दिवसांवर तिच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आला होता. प्रत्येक वेळी ती फोनवर सारखं तेच म्हणत होती, जर तू माझ्या पार्टीला 1 दिवस आधी आली नाहीस ना तर मी केक कापणार नाही. इतक्या आपलेपणाच्या प्रेमाच्या भावनेला नीरू धुडकावून लावू शकत नव्हती. मुख्य म्हणजे नीता तर तिची सर्वात चांगली आणि आवडती मैत्रीण होती. विशेष म्हणजे नीरू आणि नीता या फार जवळच्या मैत्रिणी होत्या. त्या दोघींचं एकमेकींबरोबर असणारं नातं अगदी घट्ट होतं. एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींना माहिती होत्या. दोघींनी सुरुवातीपासून कधी काही एकमेकींपासून लपवले नव्हते. जीवनातली अगदी छोट्यात छोटी खुशी किंवा सुखात, आनंदात एकमेकींना सामील करून घेतल्याशिवाय त्या राहत नसत आणि कधी एकमेकींना विसरतही नाहीत. आनंद साजरा करायला छोटं मोठं कोणतंही कारण असो. अचानकपणे नीताच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आला ही बातमी ऐकून अत्यानंद झाला. ज्या दिवसाची इतके दिवस वाट पाहत होतो, खूप आतुरतेने, जणू काही एखादा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो. खरंच नीताच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आला. नीरू आपल्याच विचारात दंग होती. मैत्रिणीची आठवण होत होती तिला. अतुल अजून काही उठला नव्हता. तो उठण्यापूर्वी ती घरात इकडे तिकडे करत होती. तिला समजत नव्हतं की पार्टीला जायच्या आधी तिला काय काय तयारी केली पाहिजे. नीताने तर तिला 1 दिवस आधीच बोलावले होते. जर 1 दिवस आधी जायचं म्हणल्यावर आजच तयारी करावी लागणार. शिवाय आपल्या सगळ्यात खास मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीसाठी आपण जाणार म्हणल्यावर आपल्यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणारच. मग आपण नको का आत्तापासूनच काळजी घ्यायला? अतुल उठल्यानंतर आपलं सर्व काही उरकून नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाला. तेव्हा नीरूने त्याला आठवण करून दिली की येताना लॉकरमधून दागिन्यांचा डबा घेऊन या. नीताच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याची तिची तयारी सुरू झाली होती. अतुल नेहमी कोणत्या ना कोणत्या कामासाठी बाहेरगावी असायचा. म्हणूनच नीरू तिचे सगळे दागदागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायची. जेव्हा कधी तिला आवश्यकता वाटेल, सणासुदीला वगैरे, तेव्हा ती दागदागिने काढून आणत असे. शिवाय सध्या चोऱ्यामाऱ्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे उगीचच घरात जोखीम नको म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने तेच योग्य असंही तिला वाटायचं. तिने अतुलला हे काम आठवणीने करायला सांगितलं होतं. संध्याकाळी ऑफिसमधनं येताना अतुलने दागिन्यांचा डबा आणला होता. तो डबा नीरूच्या हातात देत म्हणाला, हा घे तुझ्या दागिन्यांचा डबा. आता हा गंजलेला डबा आणखी किती दिवस सांभाळत बसणार आहेस कुणास ठाऊक. तसं पाहिलं तर रोज काहीतरी नवीन खरेदी करत असशील, पण हा गंजलेला डबा सोडणार नाहीस. दागिने एखाद्या दुसऱ्या बॉक्समध्ये पण ठेवू शकतेस ना. तुला काय माहिती, इतक्या लोकांमधनं हा असा गंजलेला डबा मी घेऊन येतो ना, तेव्हा माझीच मला लाज वाटते. बँकेतली निम्मी लोक तर ह्या डब्याकडेच रोखून बघत असतात. काय विचार करत असतील ते. चहाचा कप हातात घेऊन अतुल बडबडतच होता. अतुलची बडबड नीरू ऐकत नव्हती असं नाही, तिला सर्व काही ऐकायला येत होतं, पण ती ऐकून न ऐकल्यासारखी करत होती. ज्यावेळी अतुल या दागिन्यांच्या डब्याविषयी बोलत असेल
तेव्हा तर ती काहीच मनावर घेत नाही. पण या डब्याविषयी मात्र तिला फार स्नेह होता. हा डबा तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला लागलेला गंजही तिच्या लक्षात यायचा नाही आणि तिनं कधी त्या लागलेल्या गंजाकडे पाहिले सुद्धा नाही. अतुलने तो डबा बदलण्याबद्दल लाख वेळा सांगितले असेल, पण तरीही नीरूने तो डबा बदलण्याचा विचारही केला नव्हता. ती नेहमीच ऐकून न ऐकल्यासारखी करायची. कधी कधी ऐकून घ्यायची, पण करायची काहीच नाही. तो दागिन्यांचा डबा तिने बदललाच नाही. खरं तर त्या डब्याबरोबर नीरूचं एक न तुटणारं नातं होतं. जेव्हा कधीही ती तो डबा आपल्या हातात घ्यायची, तेव्हा तेव्हा तिला आपल्या बाबांच्या स्पर्शाची जाणीव व्हायची. तिला असं वाटायचं जसं काही बाबांच्या कणखर बाहूंनी तिला पकडून ठेवलंय, या दुनियेतल्या प्रत्येक संकटापासून वाचविण्यासाठी. त्यांच्या मजबूत हातांची पकड वाटायची तिला. अशा काही क्षणांच्या सुखासाठीच तर तिला तो डबा कधीच आपल्यापासून दूर जावा असं वाटत नव्हतं. नीरूला आपल्या बाबांबरोबर राहण्याची संधी फार कमी प्रमाणात मिळायची. तिचे वडील एक चांगले अनुभवी हुशार डॉक्टर होते. त्यांच्या भागात त्यांचं चांगलंच नाव होतं. सकाळी 7 वाजायच्या आधीच त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी निघावं लागायचं. घरापासून दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना ट्रेनने जावे लागायचे. 2 तासांचा प्रवास असायचा त्यांचा. एक चांगले डॉक्टर असूनसुद्धा त्यांना एक वाईट सवय होती, ती म्हणजे पान खाण्याची. त्यांना पान खायला फार आवडायचं. म्हणूनच छोटी असून देखील नीरू त्यांच्यासाठी लवकर उठून पान बनवायचं काम करायची. आपल्या या कामात तिने कधीही खाडा केला नाही. जर एखाद दिवशी तिला उठायला उशीर झाला आणि बाबा निघून गेले, तर ती उठल्या उठल्या आधी पाण्याचे विडे तयार करायची आणि शाळेत जाण्याआधी धावत पळत जाऊन ते बाबांना ट्रेनमध्ये जाऊन देत असायची. बाबांना सुद्धा आपल्या मुलीचे आपल्यावरचे प्रेम पाहून आणि तिची प्रेमाने विडे बनवण्याची पद्धत पाहून आपली पान खायची सवय सुटली नाही. आपली मुलगी पान बनवून देते म्हटल्यावर ते जास्तच आवडीने पान खायचे. तिच्या हातून पानाचे विडे घेतल्यानंतर तिचे बाबा तिच्या हातावर पैसे द्यायचे. ती आनंदाने घरी जायची. नीरू आपल्या बाबांनी दिलेले पैसे खाऊ पिऊ खाण्यात खर्च करत नसे, तर आपला स्वतंत्र गल्ला तिने ते पैसे साठवण्यासाठी केला होता. जेव्हा जेव्हा बाबा तिला पैसे द्यायचे, ती त्या गल्ल्यात टाकायची. जर कुणी तिला विचारलं की पैशाचं काय करणार आहेस, तेव्हा ती मोठ्या प्रेमाने समजवायची की हे पैसे साठवून साठवून ती एक दिवस आपल्या बाबांसाठी घराजवळच दवाखाना सुरू करणार. म्हणजे बाबांना सकाळी लवकर उठून इतक्या लांब जावं लागणार नाही आणि जवळच दवाखाना असल्यावर बाबा लवकर घरी येतील. मग मला त्यांना भेटण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. आता ते सकाळी जातात, संध्याकाळी यायला पण त्यांना उशीर होतो. ते पैसे साठवण्यामागची तिची भावना बाबांच्या प्रेमाशी निगडीत होती. पण देवाला त्या निरागस गोड मुलीची दया आली नाही. तिची इच्छा तिला पूर्ण करता आली नाही. ती संधीच देवानं तिला मिळू दिली नाही. नीरू 7-8 वर्षाचीच असेल तेव्हा तिचे लाडके बाबा ट्रेन दुर्घटनेत झालेल्या अपघाताचे बळी बनले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानकपणे बाबांच्या या अशा आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे नीरूच्या छोट्याशा नाजूक हृदयावर गंभीर आघात झाला होता. बाबांच्या जाण्याची बातमी ऐकून सगळं घर जणू दुःखाच्या खाईत लोटलं गेलं. कोणाचाच आक्रोश थांबवता येत नव्हता. सगळेच जण स्टेशनच्या दिशेने धावू लागले होते. बिचारी नीरू घरातल्या कोपऱ्यात असणाऱ्या बाबांच्या पानाच्या डब्याकडे एकटक पाहत होती. आज सुद्धा बाबा गडबडीत पानाचा डबा न घेताच गेले होते.
नीरू बाबांना पानाचा डबा द्यायला जाणारच होती आणि ही बातमी येऊन धडकली. आता तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा, आनंद, सुख तर बाबांच्या आकस्मिक निधनाबरोबर संपल्यासारखं वाटत होतं. तिला वाटलं आता हा पानांचा डबा तिला सतत आपल्या बाबांची जाणीव करून देत जवळ राहील. नीरूच्या बाबांचं निर्जीव शरीर स्मशानघाटावर नेण्याची तयारी सुरू झाली. सर्वांचं दुःख अनावर होत होतं. तेव्हाच नीरू एक मोठी थाळी घेऊन बाहेर आली आणि आपल्या छोट्या छोट्या हातांनी त्यांच्या निर्जीव शरीरावर फुलांऐवजी पानाचे विडे ठेवत होती. नीरू तिच्या बाबांसाठी नेहमी पान तयार करायची. आज तिने अगणित पाने तयार केली होती आणि हे जग सोडून जाणाऱ्या आपल्या वडिलांच्या पार्थिवावर प्रेमाने, दुःखाने ठेवत होती. तिची ती अद्भुत बुद्धी पाहून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या गल्ल्यातल्या पैशानं ती आपल्या बाबांसाठी दवाखाना काढणार होती, तो गल्ला फोडून तिने पानाचे असंख्य विडे बनवले होते. बाबा तर तिच्यापासून लांब गेले होते, कधीही न परतण्यासाठीच. पण त्यांची आठवण तिने फार सांभाळून सुरक्षित ठेवली होती. झोपताना आपल्या तक्क्याखाली ती तो पानाचा डबा ठेवून झोपायची. बाबांच्या मृत्यूनंतर आपल्या छोट्या भावंडांबरोबर ती आई समवेत आपल्या मामाच्या घरी राहू लागली. मुलं छोटी असल्यामुळे तिची आई एकटी राहू शकत नव्हती. आधारासाठी ती आपल्या भावाजवळ आली होती. नीरूचा मामा चांगला होता. त्याने नीरू आणि तिच्या भावंडांना चांगला सांभाळ केला, पालनपोषण केलं, प्रेम केलं. त्यांना कधीही वडिलांच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही. नीरूने मात्र तरीही त्या पानाच्या डब्याची सोबत सोडली नव्हती. जेव्हा कधी तिला एकटीला वेळ मिळायचा, ती गुपचूप एका कोपऱ्यात जायची आणि तो पानाचा डबा टक लावून निरखत बसायची. तिला त्या डब्याकडे पाहून फार समाधान वाटायचं. नीरूने कधीच तो पानाचा डबा स्वच्छ केला नाही, कधी पुसला नाही की धुतला देखील नाही. कारण तिला वाटायचं तो तर धुतला पुसला तर त्याला असणारा बाबांचा स्पर्श धुवून जाईल. किती नाजूक संवेदना होत्या नीरूच्या. तिला डब्याला लागलेले चुन्याचे, काताचे डाग पाहताच बाबांची फार फार आठवण यायची आणि डोळ्यातून दुःखाच्या भावना अश्रुरूपाने वाहत राहायच्या. खरंच ही प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना अशी आहे की जी एकटेपणात माणसाला मनसोक्त रडायला लावते. आपल्यापासून दूर जाणाऱ्यांच्या आठवणी अशाच आपल्या सतावत राहतात, रडवत राहतात. पण आपल्याजवळ मात्र त्यांना भेटायला कोणताही मार्ग नसतो. आपले दुःख फक्त रडण्याने हलकं करू शकतो आपण. नीरूसुद्धा अधूनमधून तेच करत असायची. ती लहान असताना तिला नटण्या सजण्याची फार हौस होती. कानातले टॉप्स, गळ्यातलं नेकलेस, टिकल्या, अंगठी आणि काही काही साहित्य, तिची छोट्यात छोटी वस्तूसुद्धा ती त्या पानाच्या डब्यात ठेवायची. म्हणजे जेव्हा ती पुन्हा त्या वस्तू किंवा अलंकार घालेल तेव्हा बाबांचा आशीर्वाद तिच्यासोबत असेल. कारण ते सगळे तिने बाबांच्या पानाच्या डब्यात ठेवलेलं होतं. नीरूचं बाबांवर असणारं प्रेम सर्वांनाच माहिती होतं. बाबांच्या बाबतीत ती फार हळवी, भावूक होती. नीरूचं लग्न झाल्यावर सासरी येताना आपल्याबरोबर मिळालेल्या इतर वस्तूंबरोबर तो पानाचा डबासुद्धा घेऊन आली होती. तो डबा तिच्या बाबांची आठवण होता. बाबा गेल्यापासून तर त्या डब्याचा तिला इतका लळा लागला होता की मग सासरी येताना तो न आणून कसं चालणार. तिने तो डबा सासरी नेला. आज देखील त्या भूतकाळाच्या गोड आठवणी त्या पानाच्या डब्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. भले मग तो डबा आता रंगहीन झाला असेल, त्याला गंज चढला असेल, 1-2 ठिकाणी बिळंसुद्धा पडली असतील त्या डब्याला.
कारण तो फार जुना झालाय. तरीही तो डबा नीरूसाठी आजही लाख मोलाचा आहे. लहानपणीसारखंच आत्ता पण नीरू त्या डब्याचा उपयोग तसाच करते जसा लहानपणी करायची. अजूनही ती त्यात आपल्या साज-शृंगाराचे मौल्यवान सामान ठेवते. नटणं सवरणं स्त्रियांना मनापासून आवडत असतं. अशा आवडणाऱ्या आपल्या साहित्यासाठी तिने कायमस्वरूपी आपला लाडका डबा, तिच्या बाबांच्या पानाचा डबा केला होता. अतुल कितीही रागाने बोलला तरी नीरू आपल्या पानाचा डबा बदलण्यास कधीही तयार झाली नाही. याउलट आजसुद्धा कधी तिला उदास वाटलं, मन कशानेही नाराज झालं तर ती त्या डब्याला लागलेला चुना, कात, त्याचे डाग निरखत राहते आणि कसल्याशा विचारात हरवून जाते. डोळ्यातून अश्रुधारा बरसू लागतात. कदाचित तिच्या अश्रूंमध्ये वडिलांबरोबर घालवलेल्या भूतकाळातल्या आठवणी असतात. आयुष्यातल्या आंबट गोड आठवणींना सावरून ठेवण्यासाठी पाण्याच्या डब्यासारखी दुसरी जागा नीरूसाठी नव्हती. त्या डब्यातच ती त्या आठवणी सांभाळून ठेवू शकत होती. बँकेचा लॉकर तिची ही सुरक्षित ठेव जपून ठेवत असायचा. नीरू आपल्याच विचारात होती. इतक्यात स्वयंपाकघरातून भांड्यांचा पडण्याचा आवाज आला. त्यामुळे दचकून ती स्वयंपाकघराकडे पळाली. एका काळ्या मांजराला तिने स्वयंपाकघरात पाहिले. ते मांजर दुधाचं पातेलं पाडून ते सांडलेलं दूध चाटत बसलं होतं. मनातल्या मनात चरफडू लागली आणि म्हणाली, असं वाटतंय त्याची मानच मुरगळावी. पण त्या मांजराचे डोळे पाहिले आणि गप्प बसली. एकतर अतुलच्या कडवटपणाच्या बोलण्याने ती उदास झाली होती आणि या मांजराने एक काम वाढवून ठेवलं. कसं तरी लवकर आवरलं पाहिजे हा विचार आता तिच्या डोक्यात आला होता. कारण तिला नीताकडे पार्टीसाठी जायचं होतं. नीरूने स्वयंपाकघरातलं आवरून घेतलं. सांडलेलं दूध वगैरे स्वच्छता केली आणि मगच स्वतः तयारीला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर आवरून अतुल आणि मुलांबरोबर नीताच्या घरी निघाली होती. निम्म्या रस्त्यापर्यंत गेले असतील तर नीरूला आठवलं, अरे देवा, आपण तर दागिन्यांचा डबा बेडवर तसाच ठेवून आलोय. येताना घाई गडबडीत आपल्या लक्षातच आलं नाही तो डबा उचलून ठेवायचा. आता अतुलला तरी कसं सांगावं तिला समजेना. मग तिला वाटलं, आजच यायचंय ना, मग आपल्याला कशाला कोणाला काय सांगायला पाहिजे, जाऊ दे. हा विचार करत ती कोणालाच काही बोलली नाही. पण तिच्या मनात हजार शंका कुशंका येत होत्या. खरं तर मन जागेवरच राहिलं नाही तिचं. नीरूच्या खास मैत्रिणीचा नीताचा लग्नाचा 25वा वाढदिवस फार छान धामधुमीत साजरा झाला. नीताने तिचे नातेवाईक इतर ओळखीचे यांना निमंत्रण केलं होतं. शहरातील मोठमोठे प्रतिष्ठित लोक आले होते. एवढी गर्दी असून सुद्धा सर्वांच्या नजरा त्या दोघी मैत्रिणींवर खिळून राहिल्या होत्या. नीता आणि नीरू मैत्रिणींपेक्षा बहिणीच वाटत होत्या. नीरूला अनिच्छेनेच तिथून त्याच दिवशी निघावं लागणार होतं. घरी पुन्हा पोचावंच लागणार होतं. कारण दुसऱ्या दिवशी अतुलचं ऑफिस आणि मुलांची शाळा यासाठी जाणं तर आवश्यकच होतं. लांबचा पल्ला गाठायचा होता. सगळा परिवार बरोबर होता. त्यामुळे अतुलने ड्रायव्हिंगचं स्पीड कमी ठेवलं होतं. घरी पोहोचेपर्यंत त्यांना उशीर झाला होता. नीरू ज्या कॉलनीत राहत होती ती कॉलनी शहरापासून लांब होती. उशिरापर्यंत गडबड गोंधळ तर कधी नसायचाच आणि असंही शहरापासून थोडं दूर असल्यामुळे मुळातच वर्दळ कमी होती. शिवाय थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वांच्या घराचे दरवाजे जरा लवकरच बंद होत असत. त्या दिवशी नीताकडून येताना जरा उशीरच झाला होता. आल्यावर तिने चावी घेऊन कुलूप लवकर उघडून आत जावं यासाठी गडबडीने दरवाजाजवळ गेली आणि पाहते तर काय, नीरूला धक्काच बसला. कुलूप आधीच काढलेलं होतं. ती धास्तावून जाऊन आत गेली आणि पाहते
तर आत सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. काही म्हणून जागच्या जागी नव्हतं. नक्कीच चोरी झाली म्हणून तिने कपाटाकडे पाहिलं. कपाटावर तोडफोडीच्या खुणा दिसत होत्या, पण कपाट उघडलं नव्हतं. बहुधा चोरांना प्रयत्न करूनही कपाट उघडलं नसावं. नीरूने अतुलचा हँगरचा अडकवलेला शर्ट पाहिला, कारण त्यात पैसे होते. त्यातले 1000 रुपये गायब झाले होते. अजून काय काय त्या चोरांच्या हाती लागलंय आणि काय काय गुंडाळून नेलंय कोणास ठाऊक. असं म्हणत नीरू बेडकडे गेली तर अंथरुणावर डबा तसाच पडलेला होता. पार्टीला जाताना तिने जरुरी तेवढेच अलंकार काढले होते. नीरूने तो डबा पटकन जवळ घेतला आणि उघडून पाहिला. आश्चर्य म्हणजे सगळे दागिने डब्यात तसेच होते. ती पुन्हा पुन्हा हातावर घेऊन पाहत होती. तिचे दागिने चोरीला गेले नव्हते. चोर घरात आले, दागिन्यांचा डबा इथेच बेडवर अंथरुणावर होता, पण एकही दागिना जागचा हलला नाही. सर्वांनी विचार केला. तुटका फुटका जुनाट पानाचा डबा, त्याच्याकडे चोरांचं लक्षच गेलं नसेल. सगळ्यांनी देवाचे आभार मानले की घरात कोणी नव्हतं, पण विशेष असं नुकसान काही झालं नाही. परंतु नीरूचे डोळे मात्र वेगळाच शोध घेत होते. नीरू पुन्हा पुन्हा अंथरुणावर पडलेल्या बाबांचं रूप बघत होती. गप्प राहूनच आपल्या लाडक्या लेकीच्या चुकांसाठी ढाल होऊन बसले होते. तिच्या बाबांचा तिच्यासाठी आशीर्वाद त्या पाण्याच्या डब्याच्या रूपाने तिच्या दागिन्यांच्या बरोबर आपोआप जोडला गेला होता. आणि म्हणूनच कदाचित चोरांचं त्या दागिन्याकडे लक्ष गेलं नव्हतं. आणि त्यामुळे त्या दिवशी पहिल्यांदाच अतुलने सुद्धा त्या मळकट रंगहीन गंजलेल्या पानाच्या डब्याची स्तुती केली. त्याला देखील बाबांच्या पानाच्या डब्याचं कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही. तर श्रोते हो, कशी होती आजची कथा? ही कथा मूळची उडिया भाषेतील आहे आणि याचा मराठी अनुवाद सुंदर पद्धतीने असा प्राध्यापक प्रीती गायकवाड यांनी केलाय. म्हणूनच ही सुंदर कथा आपल्याला वाचायला ऐकायला मिळाली, म्हणून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. त्यांची एवढीच इच्छा आहे की एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत अनुवादित होऊन वाचन संस्कृती वाढावी. श्रोते हो, आम्ही आमचं काम केलंय. आता कथाप्रेमी म्हणून तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा आणि अशीच ही सुंदर कथा इतरांसोबत शेअर करा. अशाच उत्तम कथा ऐकण्यासाठी आपलं हे चॅनेल सबस्क्राईब आठवणीने करा. घेऊन येईन पुन्हा अशीच छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.